मी धम्मदर्शी प्राचार्य केसावे. धम्मबांधवांनो, आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. ही कथा जसं साहित्यिकांनी वर्तमानाचं भान ठेवावं, वास्तव बघून लिहू नये, परंतु ते कलात्मकता असावी त्याच्यामध्ये. कलात्मकता असं तरच आपण जे लोक त्याला साहित्य म्हणता येऊ शकते. ही जी कथा आहे ना, ही फक्त एवढं ते गंभीरपणे जर तुम्ही ऐकून घेतली, त्यातले बारकावे आपल्या लक्षात येतील आणि सत्य मार्गाने चालणाऱ्यांचं लाईफ आज थोडं संकटात पडल्याची जाणीव होईल. प्रारंभ करतो. सरिता ही नायिका आहे. सरितानं औषधं घेतली आणि घाईघाईतच पायऱ्या उतरून ती खाली आली. काही पावलं पुढेही सरकली. तितक्यात तिच्या अनवाणी पायांकडे बघत एका तरुणीनं तिला जाणीव करून दिली. चप्पल घरीच सरली. आपल्या आजूबाजूला ढुंकूनही न बघता ती चालतच राहिली. आकाश निरभ्र, तिचा चेहरा मात्र अभ्राच्छादित. कितीतरी प्रश्नाने तिचा चेहरा लिपलेला, सतत होत आलेला समस्यांचा मारा, अगदी रक्तबंबाळ झालेलं आयुष्य, तिचं तारुण्य क्रूरपणे चुरगाळलं जात होतं. किती साठवून ठेवली होती सुंदर सुंदर स्वप्न तिनं. ती सर्वच्या सर्व मनाजोग्या भराड्या घेण्याच्या अवस्थेत राहिलेली नव्हती. तिच्या काळोखलेल्या आयुष्य वाट्यावर केवळ एकच काजवा तिला दिलासा देत होता. तेवढीच काय ती ऊर्जा तिच्या घामेजल्या मुठीतून निसटलेली नव्हती. पुढं चौकात आल्यावरच ती थबकली. रस्त्याच्या दुतर्फा फळांची अनेक दुकानं. तिथं बराच वेळ रेंगाळत राहिली. पाय अधिकच वजनदार झालेले. विविध प्रकारच्या आकर्षक फळांवरून नुसता गंध हुंगत नजर फिरवीत राहिली. आपल्या असमर्थ हातांची त्याला प्रकर्षानं जाणीवही झाली, पण ती जरा उशिराच. तशातच आपल्या आत तिचं अंतर्मन कमालीचं आक्रोशलं. कोणीतरी साथ घालीत असल्याचा तिला आभास झाला. अस्वस्थ झाली. पुन्हा तिची पावलं रस्ता फिरवायला लागली. नाल्याच्या पलीकडं काहीशाच अंतरावर एक कुडाचं घर. ते तिचंच. हळूच आड केलेलं दार उठून ती आत गेली. खाटावर 7-8 वर्षे वयाची मुलगी झोपलेली. तिच्या पायथ्याशी औषधाचं कागदी पाकिट ठेवलं. मुलीच्या छातीवरून टावेल फिरून मग गळा आणि कपाळाचा घाम पुसला. तिला उठवून काही बिस्किटं खायला दिली. मुलगी नाही करत असूनही जबरीनंच काही गोळ्या आपल्या बोटानं तिच्या घशात लुटल्या आणि दुसऱ्या हातातला पाण्याचा गिलास लगेच तिच्या ओठाला लावला. झोप आता, होईलच दमादमान अंग थंड. झोप. मोसंबी आणल्या का नव्हत्या तिथं. तू खोटं बोलायला लागली आहे. झोप, आताच गोळ्या घेतल्या, बरं वाटत. झोप. मुलीनं अंग टाकता सरिता तिथून उठली. चुलीपाशी बसून पुढच्या गंजातून तिने एका ताटात भात वाढून दिला. मोठ्या मुश्किलीने एक घास आपल्या घशात लोटताच आपले एकाकी भिजलेले डोळेही पुसत राहिले. सिद्धार्थच्या गैरहजेरीत तिनं 5 वर्ष घालवली. तो काळ तिच्यासाठी कठोरातल्या कठोर परीक्षे समान होता. मुलगी उघड्यावर पाडायला धैर्य होत नव्हतं. जगणं असह्य होऊनही तिला जगावं लागलं. तशातच सिद्धार्थाचाही खूप शोध घेतला. कुठेच पत्ता नाही लागला. शेवटी थंडावला. तोही कुणाचं काही न ऐकता आपल्या स्वतःच्या मतावर ठाम असायचा. काही वर्षांपासून एका निर्भीड पाक्षिकासाठी तो बातमीदार म्हणून काम करायला लागला होता. प्रचंड स्वाभिमानी आणि तितकाच निष्कलंक सुद्धा. दुनियेच्या क्रूरतेचे भयंकर अनुभव त्याच्या डोक्यात होते. तरी संकटांची पर्वा न करता आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असायचा. भयंकर आगीसारख्या प्रकरणातही उड्या घ्यायचा. आमिषे यायची, धमक्या दारात धडका मारायच्या, पण त्याच्यावर कसलाच फरक पडायचा नाही. तो भल्या क्रूर प्रवृत्तींच्या झुपा उडवायचा. त्यातूनच त्याची दबदबा निर्माण करणारी स्वतंत्र ओळख निर्माण झाली. त्याची ती ओळख पुसून काढण्याचे त्याचे बरेच प्रयत्न झाले, पण तो कुठं वाकला वा वश झाला नव्हता. तशातच एक दिवस रात्रीची वेळ, घरात जेवणच चालली होती. सरिताशी तो कुठल्याशा मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर बोलत होता.
काही केलं ते प्रकरण उचलायचंच अशी आपली भूमिका स्पष्ट करीत होता. नेमक्या त्याच सुमारास आपल्या चेहऱ्यांना कापडं गुंडाळलेले काही तरुण 10-8 दिशा हात शिरले. दमदाटी करत त्यांनी सिद्धार्थला ताटावरून उठविलं आणि लगेच लाथा घालीत गचांड्या देत त्याला ते बाहेर घेऊन गेले. सरिताने केवढा आरडाओरडा केला होता त्यावेळी, पण शेजारी धावून आले नव्हते मदतीला. ती एकटी पडली, कमालीची हादरली आणि गलीत गात्र झाली. नेमकी ते तरुण कोण, त्याला घेऊन ते गेले तरी कुठं, या प्रश्नाची उत्तरं शोधली सापडलीच नव्हती. पोलिसातही तिची तक्रार नोंदवून न घेता उलट तिलाच दमदाटी करून हकलून दिलं होतं. तिला तेव्हा अल्पसा आधार म्हणूनही कुणी प्रतिसाद दिला नव्हता. 5 वर्ष झाली, सिद्धार्थ पुन्हा दिसलाच नाही. उरला केवळ तिला त्याचा आभासी सहवास आणि असह्य यातना. त्या भयंकर रात्रीच्या घटनेपासून कुठल्याही शेजारी व अन्य कुणी दाराकडे फिरकलं नाही. सिद्धार्थ होता त्याकाळी सतत कितीतरी लोक आपल्याला तक्रार घेऊन घरी यायचे, तोही त्यांना मदत करायचा. सरिताला कधी कधी प्रश्न पडतात, ते सगळेच सगळे आता गेले तरी कुठं, की त्यांचीही झालीत अपहरणं. परी सरिता कोण म्हणून काहीशा आश्चर्यानेच ती दाराशी आली. अंगणात लता आजी उभी होती. ह्या अंगणात किती वर्षानंतर उगवली होती ही आजी. अचानक कशी आली? तिला सिद्धार्थाचा सुगाव लागला म्हणावं का? काय म्हणता आजी? तुले एका दिशेला अंगण दिसतोय, त्या दुकानात बनवलं कशाला ठाऊक नाही, काहीच नाही सांगितलं त्याला. तिथं जाऊन विचारशील तेव्हा समजल. आजी लगेच आठमुरी झाली. दुकानदाराला सिद्धार्थाचा पत्ता लागला असेल, नेमकं कशाला बोलावलं असेल. बरेचसे प्रश्न तिच्या मनात येऊ लागले, पण मनात जोगी उत्तरं मिळत नव्हती. तिच्या लक्षात आलं की नुसत्या कल्पनेच्या भरारांना काही अर्थ नाही. काही क्षण ती नुसतीच बाहेर बघत राहिली. अंगणातल्या लिंबाच्या झाडात सूर्य लागलेला होता, म्हणजेच ती संध्याकाळची वेळ होती. ती पोहोचली तेव्हा दुकानदार कसलं तरी जाडजूड पुस्तक चाळीत होता. 35शीतला असूनही तो जरा अधिकच गंभीर दिसू लागला. त्याच्या स्वभावाची तिला तशी बऱ्यापैकी ओळख होती, तरी काहीशी दचकतच ती दुकानात जाऊन उभी राहिली. त्याचं आपल्याकडे लक्ष नसल्याचं ध्यानात येऊन तिनं आपलं ओठ उघडले. तुम्ही मला बोलावलं? हो. आणि हातातलं पुस्तक काउंटरवर ठेवलं. तो म्हणाला, सकाळी तुम्ही रद्दी म्हणून आणलेली पुस्तके मी रद्दीच्याच किमतीत घेतली. ती काहीशी गोंधळली. कशासाठी विकली रद्दी? मुलगी बिमार आहे. मी जितके असल्यावर तिला कसं मरू देता येईल? 1 आठवडा झाला आथरणार पडूनही ती. इतक्या दिवसात मला कामावर नाही जाता आलं. अजून किती पुस्तकं आहेत? असतील 100-200. ती पुस्तकं रद्दीतच घालायची. रद्दी पण जगता येते? इतकी सगळी पुस्तकं सिद्धार्थानं रद्दीत घालण्यासाठी जमवली होती. मी 1-2दा बघितलं होतं. पोत्यावर रचलेल्या पुस्तकांवरची तो धूळ झटकायचा. तो परत आला तर तुम्ही मला काय